आज आपण दिवाळीच्या फराळाच्या रेसिपीमध्ये पाकातले रवा नारळाचे लाडू कसे बनवायचे ही रेसिपी बघणार आहे. इथे अगदीच रव्याचे प्रमाण किती घ्यायचं, त्यानुसार आपल्याला साखरेचं प्रमाण कसं घ्यायचं, तूप किती घ्यायचं, पाक कसा मोडून घ्यायचा, पाक जर पुढे गेला तर काय करायचं, जर रवा कोरडा पडला तर कोणती स्टीप वापरायची. तर हे सगळं आपण इथे अगदी मऊ लुसलुशीत असे दाणेदार आणि अगदीच तोंडात टाकता जिभेवरती विरघळणारे रव्याचे पाकातले रवा नारळाचे लाडू आपण इथे बघणार आहे. तर चला कोणताही वेळ न घेता आपण आपल्या रेसिपीकडे वळूया. नमस्कार, मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. तर इथे मी वजनी माप अर्धा किलो रवा घेतलेला आहे. माप आपण वजनाने घेतलं असलं तरी त्या पदार्थ बनवताना त्याचं माप आपल्याला इथे वाटीने घ्यायचं. वाटीने माप घेतल्यामुळे आपल्याला साखर किती घ्यायची, तूप किती घ्यायचं हे सगळं प्रमाण आपल्या इथे लक्षात येतं आणि एकदम सोपं होऊन जातं. तर इथे अर्धा किलो रव्याच्या मी एक वाटी घेतलेली आणि वाटीचं माप करताना नेहमी आपल्याला त्या 4च्या समप्रमाणात भरतील असे आपल्याला इथे माप करून घ्यायचं. इथे 4 वाट्या रवा झालेला आहे. तसेच वाटीची साईज घ्यायची आणि 4च प्रमाणात आपल्याला मोजून घ्यायचं. आता इथे अर्धा किलो रवा वजनी घेतलेला आहे आणि 4 वाट्या आपल्या रव्याच्या भरलेल्या आहे. 4 वाट्यांसाठी आता आपल्याला इथे साखर किती घालायची, रव्याचे लाडू म्हटले की आपल्याला इथे पाक बनवायचा असतो आणि इथे साखरेचं प्रमाण मात्र एकदम परफेक्ट घ्यायचं. तर 4 वाट्यांसाठी आपण त्याच वाटीने 3 वाट्या साखर घेतलेली आणि इथे मी 1 वाटी तूप घेणार आहे. तुपाचं जर प्रमाण कमी जास्त झालं तर तुम्ही ते वाढू शकता किंवा जास्त झालं तर कमीसुद्धा करू शकता. पण 4 वाट्याच्या रव्यासाठी त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी रवा घ्यायचा आहे. 1 वाटी खोबरं घेतलेले, खोबऱ्याचे पातळ काप आपल्याला इथे करून घ्यायचे आणि ते थोडंसं तुपावरती हलकंसं भाजून मिक्सरला आपल्याला त्याचा किस करून घ्यायचा. पोहे खायचा 1 चमचा जो असतो तो 1 मोठा चमचा वेलची पावडर घेतलेली आहे. त्यानंतर अर्धी वाटी मी इथे मनुके घेतलेले, अर्धी वाटी बदाम घेतलेले आणि अर्धी वाटी मी इथे काजू घेतलेले आणि पिस्ता मी इथे आपल्याला डेकोरेशनसाठी सजावटीसाठी मी पिस्ता घेतलेला आहे. आता इथे आपल्याला रव्याचे लाडू आपण पाकातले बनवत असलो तरी आपण इथे खोबरं घालणार आहे. पण खोबरं कच्चं जर घातलं तर खोबऱ्याला वास येतो. आपले साधारणतः 1 महिनाभर सहज टिकतील असे आपल्याला हे लाडू इथे बनवून घ्यायचे. त्यासाठी 1 चमचा तूप घालून आपल्याला हलकेसे लालसर खोबरं इथे भाजून घ्यायचं. तसंच आपल्याला मनुकेसुद्धा 1 चमचा घालून आपल्याला मनुके, बदाम आणि काजू आपल्याला इथे हलकेसे आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत इथे चांगले भाजून घ्यायचे. इथे फक्त आपल्याला पिस्ता तुपामध्ये भाजायचा नाही तर पिस्ता आपल्याला तसंच कच्चा वापरायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपण खोबरं, मनुके आणि बदाम आणि काजू हे सगळं आपल्याला वेगवेगळं तुपामध्ये भाजून घ्यायचं. आता तुम्ही इथे बघू शकता हे सगळं आपण इथे तुपामध्ये भाजल्यामुळे काय होतं, कचवटपणा त्यातला निघून जातो, जो कच्चा वास असतो तो निघून जातो आणि त्याच्यातला नरमपणासुद्धा निघून जातो. आपले लाडू टिकण्यासाठी याची फार मदत होते ह्या स्टीपची, लक्षात ठेवा. त्यानंतर खोबरं थंड झालं की मिक्सरला या पद्धतीने आपल्याला त्याचा बारीक किस करून घ्यायचा. इतका बारीक करायचा नाही आणि इतकाही मोठा ठेवायचा नाही, अगदीच रव्यामध्ये मिसळेल इथपर्यंत आपल्याला तो बारीक करायचा. आता आपण इकडे मेन गोष्टीकडे वळणार आहे, ते म्हणजे आपल्याला रवा भाजायचा. रवा जर कच्चा राहिला तर लाडू आपले पिठळ लागतात. रवा जर कच्चा राहिला तर तो पाकात व्यवस्थित मुरला जात नाही. तर आपल्याला रवा भाजताना सगळ्यात जास्त काळजी इथे घ्यायची आहे. 1 वाटी तूप घेतलं होतं, त्याच्यातलं मी अर्धी वाटी तूप रवा भाजताना घातलेलं आहे. सगळं तूप एकदम घालायचं नाही, कारण रवा भाजायला जर तूप तुम्ही सगळं एकदम घातलं तर रवा भाजायला त्यापेक्षा जास्त वेळ लागतो. म्हणून इथे आपल्याला अर्धी वाटी तूप घालून रवा आपल्याला मिडियम गॅसवरती भाजून घ्यायचा. इथे रव्याचा कलर बदलायचा नाही आहे, तर आहे तसाच कलर आपल्याला तो ठेवायचा आहे. थोडासा हलकासा तो ब्राऊन झाला, सोनेरी झाला तर काहीच हरकत नाही, पण जास्त लाल अजिबात करायचा नाही, नाहीतर लाडू हे लालसर होतात किंवा काळपट होतात. तर इथे तुम्ही बघू शकता राहिलेले अर्धी वाटी तूपसुद्धा मी यामध्ये घालून घेतलेले आहे. साधारणतः हा रवा मला इथे भाजायला 20 ते 25 मिनटं इथे लागू शकतात. टाईम इथे
पुढे मागे होऊ शकतो, तुम्हाला जास्त लागू शकतो किंवा कमीसुद्धा लागू शकतो. तर इथे आपला रवा चांगला भाजून झालेला आहे. रवा साईडला ठेवायचा आणि इथे पाक बनवायला घ्यायचा. तर आपण साखर किती घेतलेली आहे हे प्रमाण तर पाहिलेलंच आहे. 3 वाट्या साखरेसाठी आपल्याला इथे 1.5 वाटी पाणी घालून घ्यायचं आणि फास्ट गॅसवरती आपल्याला साखर विरघळेपर्यंत हलवत राहायचं. पहिली एक उकळी आपल्याला खळखळून पाकाला काढून घ्यायची आणि पाकाला पहिली उकळी आली की गॅस आपल्याला मिडियम करून एक तारी पाक आपल्याला इथे बनवून घ्यायचा. आता इथे पाक पुढे जाऊ नये किंवा पुढे गेला तर काय करायचं, जर पाक पुढे गेला तर थोडंसं त्यामध्ये पाण्याचं प्रमाण वाढवून पाक परत एकदा बनवून घ्यायचा आणि पाक मऊ लुसलुशीत साखर रव्यामध्ये जमू नये म्हणून आपल्याला 1 चमचा तूप घालायचा. त्यामुळे जर पाक आपला मऊ झाला तर लाडूसुद्धा आपले मऊ लुसलुशीत होतात, दाणेदार होतात आणि अगदीच तोंडात टाकले की लगेच विरघळतात. आता जर पाक पुढे जाऊ नये म्हणून आपल्याला अगदीच लिंबाचे 2-3 थेंब आपल्याला यामध्ये घालायचे आणि ह्या स्टेजला आपल्याला गॅस इथे बंद करून घ्यायचा. तर तुम्ही इथे बघू शकता आपण पाक इथे चेक केलेला आहे. परत एकदा मी तुम्हाला चेक करून दाखवते. थोडासा हलकासा फुंकर मारायची आणि आपल्याला 2 बोटांमध्ये पाकाची एक तार तुटते का ते बघायचं. तर इथे आपला बरोबर अशी एक तार तुटते. इथे मी गॅस बंद करून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला बंद करायचा आणि लगेच आपल्याला त्यामध्ये भाजलेला रवा घालून पटकनी हलवून घ्यायचा. तर इथे पाकामध्ये रवा चांगला हलवून घ्यायचा म्हणजे त्याच्या गुठळ्या होत नाही किंवा त्या मोडायला आपल्याला त्रास होत नाही. तर परफेक्ट असं आपलं पाकाचं प्रमाण झालेलं आहे. व्यवस्थित आपण रवा हलवून घेतला की तुम्ही इथे बघू शकता. त्यानंतर आपल्याला त्यावरती झाकण ठेवायचं. आधनं-मधनं आपल्याला रवा हलवत राहायचा म्हणजे आपल्या गुठळ्या किंवा कडक असा रवा होत नाही आणि रवा घेताना आपल्याला रवा निवडताना बारीकच रवा घ्यायचा म्हणजे आपले लाडू चांगले मऊसूद येतात. तर इथे आपला तुम्ही बघू शकता इथे थोडासा आपला रवा ओलसर आहे. ओलसर असेल त्याच टायमाला आपल्याला थोडासा ओलसर असतो त्या टायमाला आपल्याला मिक्सरला किस करून घेतलेला खोबरं आपल्याला यामध्ये घालायचं आणि वेलची पूड आपण इथे घेतलेली 1 चमचा वेलची पूड आपल्याला यामध्ये घालायची. आता तुम्हाला ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे. कधी कधी काय होतं सगळं करूनसुद्धा आपला लाडू जे असतात त्याच्यात लाडू वळताना त्याच्यात जरासा नरमपणा राहत नाही किंवा तुमचं खडे थोडेसे आपले गुठळ्या झाले असेल तर काय करायचं, तर मिक्सरला रवा परत एकदा फिरून घ्यायचा आणि व्यवस्थित परत त्याच्यात आपण तळून घेतलेले ड्रायफ्रूट आपल्याला यामध्ये घालायचे आणि चांगला रवा आपण इथे मिक्स करून घ्यायचा. जरासा जोर लावायचा म्हणजे त्यातला ओलसरपणा, तूप आणि साखरेचा पाकाचा एकत्र असं एकजीव होतो आणि त्यानंतर लाडू बांधायचे. आता लाडू बांधताना 2 हातांमध्ये जरासा जोर लावून लाडू बांधायचे म्हणजे काय होतं लाडू व्यवस्थित गोल गरगरीत होतात, लाडू फुटत नाही. आणि त्यानंतर तुम्ही इथे पिस्ता किंवा तुम्हाला बाकीचे कोणत्या सजावटीसाठी लावायचे असेल ड्रायफ्रूट तर तुम्ही इथे लावू शकता. तर याच पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता अजिबात लाडू आपला फुटत नाही, सहज हातामध्ये लाडू ओढला जातो. तर या पद्धतीने आपल्याला इथे लाडू सगळे बनवून घ्यायचे. तर अशा पद्धतीने मी इथे लाडवाचा पाक कसा बनवायचा, रवा कसा घ्यायचा, रव्याचं प्रमाण कसं ठरवायचं, त्यानंतर साखरेचं प्रमाण कसं घ्यायचं, तुपाचं प्रमाण कसं घ्यायचं. इथे जर मिश्रण तुमचं जास्त कोरडं झालं तर तुम्ही इथे तुपाचा वापर करू शकता. तूप थोडंसं गरम करायचं आणि ते आपल्या लाडवाच्या मिश्रणामध्ये घालायचं आणि परत पटकनी लाडू इथे वळून घ्यायचे. तर अशा पद्धतीने इथे आपण अर्धा किलोचे मऊ लुसलुशीत असे पाकातले रवा नारळचे लाडू इथे बनवून घेतलेले. रेसिपी एकदम सोप्या पद्धतीने आणि प्रमाणबद्ध सांगितलेली. आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज फ्रेंड आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच एखादी नवीन रेसिपी घेऊन परत